राज्यामध्ये होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्ररित्या महाराष्ट्रभरामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरे जाते। या सगळ्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू आज नाशिकमध्ये जाहीर सभा घेत आहे। राज्यातली ही पहिली जाहीर सभा नाशिकमध्ये होते आणि या जाहीर सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। नाशिकच्या अनंत कानेरे मैदानावरती अशा पद्धतीने तयारी करण्यात येते। हे भलं मोठं व्यासपीठ जे आहे ते तयार करण्यात येते आणि या व्यासपीठावर अशा पद्धतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भला मोठा फोटो आणि दोन्ही बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर जे आहे ते लावण्यात येत आहे। या व्यासपीठावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नाशिककरांना संबोधित करणार आहे। त्यांच्या निशाण्यावरती नेमकं कोण असणार हे या संध्याकाळी होणाऱ्या सभेतून समोर येईल। मात्र तत्पूर्वी अशा पद्धतीची जय्यत तयारी या अनंत कानेरे मैदानावर करण्यात आलेली आहे। समोरच्या बाजूला आपण ही दृश्य बघतोय नाशिकच्या अनंत कानेरे मैदानातली, ज्या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। जवळपास 25 ते 30 हजार लोकांची आसन व्यवस्था असलेलं हे मैदान आहे आणि या मैदानावरती ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे। पहिली सभा महाराष्ट्रातली ही नाशिकमध्ये होते, त्यामुळे संपूर्ण राज्यभरातल्या मनसैनिकांचं आणि शिवसैनिकांचं या सगळ्या सभेकडे आणि विशेषतः राज ठाकरे यांच्या भाषणाकडे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष लागलंय। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अर्थात हे दोन ठाकरे बंधू यांच्या निशाण्यावरती आजच्या सभेत नेमकं कोण असणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल या सगळ्याच पक्षांनी प्रचाराचा नारळ नाशिकमधून फोडलाय आणि त्यातच आता ठाकरे बंधू देखील आपल्या प्रचाराच्या तोफा नाशिकमधून धडकावणार आहे आणि म्हणून या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।